आजचा दौरा मुंबईला होता. दादांनी आपल्याला खास बोलवलं होतं. त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती की एक चांगला आउटलेट चालू करायचं आणि लकीली त्यांना त्यांच्याच एरियामध्ये एक नवीन असा आउटलेट जे की आत्ता रिसेंटली इंटिरियरचं वगैरे सगळं काम झालं, चालू केलं, पण काही कारणांमुळे त्यांना 2च दिवसात ते क्लोज करावं लागलं. तर अशी एक प्रॉपर्टी त्यांच्याकडे होती. मग आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन करून ती प्रॉपर्टी फायनल करायची होती. मग त्या संदर्भात आपण तिथे गेलो, सगळ्या गोष्टी चेक केल्या, काय जुनं होतं, काय नवीन होतं, या सगळ्या गोष्टी आपण तिथं बघितल्या. तर ओनरने सांगितलं की सगळं नवीन आहे, पण त्यातल्या काही गोष्टी आपल्याला जुन्या सापडल्या. मग आपण त्या पद्धतीने व्हॅल्युएशन काढलं की मार्केट प्राइस आत्ता ह्याची काय राहील, या संदर्भात जुन्याची काय राहील, नवीनची काय राहील, हे सगळं काढून त्यांना एक वर्कआउट काढून दिलं. जे ओनरनी त्यांना दिलं होतं ते आणि याच्यामध्ये जवळपास 2 ते 3 लाखाचा डिफरन्स आला. मग त्या पद्धतीत त्यांची तेवढी अमाऊंट वाचून गेली आपल्याला बोलवल्यामुळे. मग एकंदरीत जर बघायला गेलं तर बाकी गोष्टींवरती चर्चा चालू झाली. स्टाफ किती लागेल, मेन्यू प्लॅनिंग झालं, रेट काय ठेवायचे, कसं वर्कआउट करायचंय, टोटल किती स्टाफ होतोय, किती रेंटल होतंय, किती इलेक्ट्रिसिटी बिल जाणार आहे अप्रॉक्सिमेटली. त्यांचं चाललं होतं की 24 hours चालवायचं, कारण त्यांच्या एरियामध्ये डिमांड खूप चांगली असल्यामुळे त्यांचं ते आधीपासूनच ठरलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी. आपण सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये चर्चा केली. मार्केटिंगसाठी काय काय करू शकतो तेही ठरवलं. सॉफ्टवेअर कोणतं वापरायचं पासून त्यांचे छोटे मोठे खूप सारे क्वेश्चन्स होते, त्याच्यामध्ये आपण त्यांना डिटेलमध्ये सगळी माहिती व्यवस्थित दिली. बाकी भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.